आमचे आनंद गोटमुकले या गावचे आहेत का नाही? आनंदराव गोटमुकले बरं का, या बँकेमध्ये कर्मचारी आहेत मोठ्या बरं का. तर या अजून एक या गावचे आमचे गोटमुकले सर आहेत शिरूला. काय त्यांचं नाव? निलेश गोटमुकले. बरोबर आहे, इथलेच आहेत ते, शिरूमध्ये शिक्षक आहेत ते. बांधवांनो, या गावातून अनेक लोक शिकलेले आहेत बरं का. परंतु आता आपण पाहिजे की आपल्याला पुढची पिढीचं काय आहे. मागची पिढी शिकले, पण आज आमचा निलेश, आमचा साई काय करतोय? साई कुठे? साईनाथ. आमचा अतुल आज काय करतोय बरं का. बांधवांनो, पुढचा काळ हा फार कठीण आहे आणि म्हणून आमची नवी मुलं शिकली पाहिजेत. आता मातंग समाजाला आरक्षण मिळणार आहे पुढच्या काळात बरं का. डॉक्टर बाबासाहेब खोपलेंनी एक चळवळ केली होती, मांगाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. मांगासाठी अण्णाभाऊंच्या नावानं आर्थिक महामंडळ मिळालेलं आहे. आता स्वतंत्र आरटी नावाची संस्था मिळालेली आहे. परंतु आमची मुलं जर शिकली नाहीत तर मग ते आरक्षण मिळायचं कोणाला? आणि म्हणून आमची मुलं शिकली पाहिजेत. वाघासारखी तर मुलं आहेत आमचे. तुझं नाव काय बा? शिक्षण 12वी सायन्स का आर्ट्स? MCVC. शाबास. 12वी. तुझा? सुरेश गोटमुकले. शिक्षण ITI. कुठं चालू आहे? चालू आहे का? संपला? चालू आहे. बरं, छान. हा, तर अशा प्रकारे आपण शिकलं पाहिजे. हे केवळ एवढं शिक्षण नाही चालणार मला. तुम्हाला BA करावं लागणार आहे, पदवीचं शिक्षण घ्यावं लागणार आहे, पुढे शिक्षण घ्यावं लागणार आहे, MA करावं लागणार आहे. आपण जेवढं जास्त शिकलो तेवढा फायदा आपल्याला होणार आहे. बाबासाहेबांची आपण जयंती करत आहोत. या बाबासाहेबांनी किती डिग्री घेतल्या माहिती तुम्हाला? किती? 32 डिग्र्या. शाबास. 32 डिग्र्या बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. आपण एक तरी डिग्री घेतली पाहिजे बरं का. यांच्यामुळे आपल्या स्कॉलर गाईड आहे त्या सर्व महामानवांच्या साठी आपण त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अण्णाभाऊंनी वाटेगावात जन्मले, मुंबईत वाढले, पण ते एका देशाला जाऊन आले. कोणत्या देशाला? ते रशिया. शाबास. रशियामध्ये.